नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभाज हिलिंग टच या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे डायबिटीज, म्हणजे रक्तातील वाढलेली साखर, जे आजच्या जगामध्ये अतिशय कॉमन झालेली समस्या। पण कधी तुम्ही विचार केला आहे का की हा डायबिटीज होतो का? की जसं आपल्याला माहिती आहे की काही अनुवांशिक गोष्टी आहेत की जसं फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीजची तर मुलांना देखील डायबिटीज होतो, हे एक कारण आहे। सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे देखील डायबिटीज होतो। साखरेचं प्रमाण जास्त असणं जेवणामध्ये ह्या गोष्टी देखील डायबिटीजला प्रोन करतात। व्यायामाची कमतरता ह्या गोष्टी देखील डायबिटीजला प्रोन करतात। तर ही जशी काही कारणे आहेत डायबिटीज होण्यामागे किंवा ह्या कारणांमुळे डायबिटीज हे वाढतं असं म्हटलं जातं, तितकंच मानसिक स्ट्रेस, इमोशनल फॅक्टर्स हे देखील डायबिटीजसाठी महत्त्वाचे असतात। तर कुठले इमोशनल फॅक्टर्स हे डायबिटीजसाठी महत्त्वाचे आहेत किंवा ज्या इमोशनल स्ट्रेसमुळे हॅमर कॉन्फ्लिक्टमुळे डायबिटीज हा होतो याबद्दलच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। त्याआधी जर तुम्ही प्रतिभाज हिलिंग टच या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट ह्या तुम्हाला भेटू शकतील। चला तर आजच्या टॉपिकला आपण स्टार्ट करूया, तो म्हणजे डायबिटीज। डायबिटीज होणे म्हणजे काय तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे। तर हे रक्तातील साखरेचं प्रमाण हे का वाढतं? तर साखर हे काय काम करतं तर साखर म्हणजे ग्लुकोज आहे की ज्याचा आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे। आपण जे काही अन्न खातो, भाज्या, फळं, पोळी, धान्य काही असेल तर त्यातून साखर तयार होऊन शरीराला ऊर्जा मिळते। तर ही ऊर्जा कशासाठी वापरली जाते तर शरीरातील वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या सिस्टीम काम करण्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते। जसं चालणं, बोलणं, विचार करणं, काम करणं ह्या सर्व गोष्टींसाठी ऊर्जा ही लागत असते। तसंच मेंदूचं कार्य चालू ठेवणे, एखादा विचार करणे, एखादी प्रक्रिया करणे ह्या सर्व गोष्टींसाठी देखील आपल्याला साखरेची गरज पडते, म्हणजे ग्लुकोजची गरज पडते। आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये साखर म्हणजे काय तर एक गोडवा, की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये गोडवा नाही आहे, आपल्या आयुष्य हे एकदम बिटर झालेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आहेत की एक कडवटपणा आपल्या आयुष्याला आलेला आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यातील गोडवा हा कमी झालेला आहे आणि आपलं आयुष्य हे कडवट होत चाललं आहे, मनासारखं काहीच घडत नाही आहे, आयुष्यामध्ये आनंद देणारं, गोडवा देणारं असं काहीच उरलेलं नाही आहे, ही जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा शरीर जे आहे, ब्रेन जो आहे तो असे सिग्नल देतो आणि त्यामुळे शरीरामध्ये साखरेचं प्रमाण हे वाढायला सुरुवात होते। की जी फिलिंग आपल्याला वाटणार की आपल्याकडे हे कमी आहे तेव्हा शरीर हे ऑटोमॅटिकली ती गोष्ट जास्त प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतं, कारण आपले शरीर जे आहे ते आपल्याला हेल्दी ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतं। म्हणून आपण जसे विचार करणार तसे ब्रेन जो आहे तो सिग्नल देऊन वेगवेगळ्या गोष्टी ह्या शरीरामध्ये घडत असतात। त्यामागे मेन म्हणजे दोन कॉन्फ्लिक्ट आहे। पहिलं म्हणजे रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट जे मेलमध्ये बघण्यात येतं आणि फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट हे फिमेल्समध्ये बघण्यात येतं। हे कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, हॅमर कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय तर डॉक्टर हॅमर जे आहेत त्यांनी मानसिक कारणं दिलेली आहे प्रत्येक आजाराच्या मागची। तर कॉन्फ्लिक्ट किंवा हॅमर कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय तर अचानक, अनपेक्षितपणे तीव्र मानसिक धक्का, एखादी सिच्युएशन घडणं, याला आपण हॅमर कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो। डायबिटीजच्या मागील पहिलं कारण कॉन्फ्लिक्ट म्हणजे रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट। रेझिस्टन्स म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध रेझिस्ट करणं, प्रतिकार करणं, ही सिच्युएशन जेव्हा असते तेव्हा रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो। म्हणजे आयुष्यामध्ये असं काही घडत आहे जे अजिबात सहन होत नाही आहे, त्याचा आपल्याला खूप त्रास होत आहे, पण त्या सिच्युएशनमधनं, त्या परिस्थितीतून आपण स्वतःला बाहेर काढू शकत नाही आहे, ती परिस्थिती आपण टाळू शकत नाही आहे, त्यामुळे वारंवार जो आहे तो रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट निर्माण होत आहे। म्हणजे मला हे अजिबात नको आहे, मला हे अजिबात सहन होत नाही आहे, पण मी ह्या गोष्टी सोडू शकत नाही आहे, ही सिच्युएशन ह्या व्यक्तीच्या आयुष्यात असते।
जसं जबरदस्तीने स्वीकारावे लागणारे नातेसंबंध, जबरदस्तीचे झालेले विवाह, की ही व्यक्ती मला आवडत नाही, अजिबात ह्या व्यक्तीच्या गोष्टी मला सहन होत नाही आहे, की जसं आर्थिकदृष्ट्या अवलंबून असल्यामुळे आपण ते नातं देखील तोडू शकत नाही आहे, पण ते नातं निभवणं देखील आता शक्य राहिलेलं नाही आहे. अशी सिच्युएशन जेव्हा निर्माण होते तेव्हा रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो. जसं नको असलेली नोकरी, की ही नोकरी जी आहे याच्यातला जो स्ट्रेस आहे, यातलं जे अन्यायकारक वागणूक आहे ती मला अजिबात सहन होत नाही आहे, पण काही कारणास्तव मी ती नोकरी सोडू देखील शकत नाही आहे, म्हणजे मला त्या गोष्टी ह्या सहन कराव्या लागणार आहेत. ही सिच्युएशन ह्या व्यक्तींच्या आयुष्यात असते. कुटुंबातील तणावपूर्ण वातावरण, की वारंवार होणारे वादविवाद, मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या गोष्टी, हे असं जे तणावपूर्ण वातावरण आहे त्यामुळे देखील रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट हा तयार होतो. आयुष्याबद्दल कडवटपणा, बिटरनेस येणं, की आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही आहे, माझ्या मनासारखं मला आनंद देणारं असं काहीच माझ्या आयुष्यामध्ये घडत नाही आहे असं सतत वाटणं, सगळं दुःख माझ्याच वाट्याला येत आहे अशी सिच्युएशन असणं किंवा त्या व्यक्तीला सतत ही गोष्ट वाटणं, यामुळे आयुष्याची गोडी कमी झाल्यासारखं वाटणं, ह्या सिच्युएशन ज्या आहे त्या या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दिसून येतात. तेव्हा रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो. सेकंड म्हणजे फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट. फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? फिअर म्हणजे भीती आणि डिस्गस्ट म्हणजे तिरस्कार, की भीती आणि तिरस्कार ह्या दोन भावना एकत्र येऊन फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट तयार होतो. म्हणजे यात व्यक्तीच्या मनात दोन भावना एकाच वेळी चालू असतात. भीती म्हणजे जर मी विरोध केला तर त्याचे वाईट परिणाम हे मला भोगावे लागतील, त्यामुळे निर्माण झालेली भीती. आणि दुसरं म्हणजे तिरस्कार, घृणा, की ही गोष्ट आता मला अजिबात सहन होत नाही आहे, म्हणजे ती आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल निर्माण झालेला तिरस्कार. ही सिच्युएशन त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये सायमल्टेनियसली ह्या दोन सिच्युएशन सुरू असतात. म्हणजे त्या व्यक्तीला त्या परिस्थितीमधून बाहेर पडायचे आहे, पण भीतीमुळे की की मी असं गोष्टी केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे मला, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या मुलांना भोगावे लागतील, यामुळे ती व्यक्ती, ती परिस्थिती, त्या घाणेरड्या गोष्टी, असह्य वाटणारं वातावरण, सिच्युएशन यामधून बाहेर पडू शकत नाही आहे. त्यामुळे तिच्यामध्ये सतत फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट तयार होतो आणि हा स्ट्रेसमुळे जे आहे ते आपल्या शरीरातील शुगर वाढते. जसं की अपमान किंवा अन्याय सहन करावा लागणार, की वारंवार कोणीतरी सतत अपमान करत आहे अशी सिच्युएशन असणं. मग ती घरामध्ये एखादी व्यक्ती आहे जी वारंवार आपल्याला घालून पाडून बोलत आहे, किंवा जॉबमध्ये बॉस जे आहे ते आपल्याला अन्याय करत आहेत किंवा अपमान करत आहेत, ह्या सिच्युएशन असह्य होत आहेत, पण तरीही आपण त्या सिच्युएशन सोडून देऊ शकत नाही आहे. ही सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो, की मनात ही भावना असते की मला खूप वाईट वाटते पण मी विरोध करू शकत नाही आहे. तणावपूर्ण नातेसंबंध, जसं मी मगाशी सांगितलं की तणावपूर्ण विवाह, एखादी व्यक्ती जिच्याशी आपल्याला नाही पटत, ते आपल्याला सोडून द्यायचं आहे पण ते आपण करू शकत नाही आहे. वरिष्ठांचा अन्याय, विश्वासघात, जवळच्या एकदम विश्वासातल्या व्यक्तीने जर आपला विश्वासघात केला तर त्यामधनं निर्माण होणारी भावना म्हणजे एक भीती निर्माण होते, की ज्या व्यक्तीवर मला सर्वात जास्त विश्वास होता त्याच व्यक्तीने माझा विश्वास मोडला आहे, तर मी आता दुसरं कोणावर विश्वास कसं ठेवू. आणि नंतर ह्या व्यक्तीकडनं जो आपला विश्वासघात झाला आहे त्यामुळे निर्माण होणारी तिरस्काराची भावना, राग, घृणा आणि भीती, ह्या सर्व भावना एकत्रित अनुभवायला मिळतात. त्यामुळे फिअर डिस्गस्ट कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतो. आणि ह्या गोष्टी जर आपण वारंवार अनुभव घेत असू, जसं जबरदस्तीचं वातावरण आहे, ती परिस्थिती स्वीकारावी लागत आहे, त्या परिस्थितीतून आपण स्वतःला दूर नाही करू शकत आहे, बाहेर नाही काढू शकत आहे, नको असलेले नातेसंबंध किंवा जॉबमध्ये स्ट्रेस, सतत होणारा अपमान, आयुष्यात काहीच चांगल्या गोष्टी घडत नाही आहे, काहीच गोडवा उरलेला नाही आहे, एकदम बिटरनेसची फिलिंग जी आयुष्यात येते, ह्या सर्व एकंदरीत गोष्टींमुळे जे आहे ते ब्रेनपर्यंत असे सिग्नल गेल्यामुळे ब्रेन जो आहे तो आपल्या पॅनक्रियाजला सिग्नल देतो की आपल्याला आता साखरेचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे, आणि आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे हळूहळू वाढायला सुरुवात होते. म्हणजे आपले इमोशन्स हे इनडायरेक्टली आपल्या हेल्थवर एवढे रिफ्लेक्ट करतात, की जसं की आपण विचार केला ना की आपल्या आयुष्यात गोडवा नाही आहे, त्यामुळे ब्रेनने त्यावर काम करायला सुरुवात केला आणि गोडवा वाढवायचा प्रयत्न ब्रेन करत आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण जे आहे ते आपल्या शरीरातील वाढायला सुरुवात होतं. तर हे झालं मानसिक कारण. तर आपण यावर काय करू शकतो, तर स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या,
तुम्हाला ज्या व्यक्ती आवडत असतील, ज्या विश्वासू वाटत असतील त्यांच्याकडे स्वतःला व्यक्त करा, स्वतःच्या भावना मोकळ्या करा आणि आवडीच्या गोष्टी, गोडवा निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यक्त करा. अशा ज्या आज गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, आपल्याला आनंद देतील अशा सर्व गोष्टी आयुष्यात करायला सुरुवात करा, जेणेकरून जे आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल आणि आपलं जे आहे ते आयुष्यातला गोडवा हा पुन्हा मिळू शकेल. तर आज आपण इमोशनल फॅक्टर्स का आहेत डायबिटीजच्या मागे ते बघितलं. डायबिटीज हा लवकरात लवकर नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे, कारण जर आपण ही शुगर, मधुमेह, डायबिटीज वेळेत नियंत्रित नाही केला तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स जे आहे ते आपल्याला फेस करायला लागू शकतात. जसे की न्यूरोपॅथी म्हणजे नसांचे नुकसान होणे, पायात मुंग्या येणे, जळजळ, सुन्नपणा, पायात वेदना, हे जे आहेत ते संकेत ह्या लोकांमध्ये दिसून येतात. दुसरं म्हणजे नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो, की जर लॉंग टर्मसाठी आपण डायबिटीजने सफर करत असू तर त्याचा पर्यायी जो आहे तो किडनीवर देखील परिणाम होतो. जसं शरीर सुजणे, किडनी फेल होण्याचा धोका हे यामध्ये दिसून येते. थर्ड म्हणजे रेटायनोपॅथी, डोळ्यांवर होणारे परिणाम, जसं दृष्टी कमी होणे, डोळ्याच्या पडद्यावर परिणाम दिसून येणे आणि अंधत्व होण्याचा धोका देखील डायबिटीजच्या लोकांमध्ये असतो. फोर्थ म्हणजे हार्ट डिसीजेस, जसं हृदयविकाराचा झटका, ब्लड प्रेशर वाढणे आणि स्ट्रोकचा धोका हा शुगर असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त असतो. डायबेटिक फूट म्हणजे पायाला जखमा होणे आणि ह्या जखमा ज्या आहेत त्या लवकर बऱ्या होत नाहीत. गंभीर अवस्थेत पाय कापण्याची देखील वेळ येऊ शकते. म्हणून वेळेतच शुगर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे स्किन प्रॉब्लेम्स, वारंवार त्वचेचे इन्फेक्शन होणे, फंगल इन्फेक्शन आणि खाज येणे हे जे आहे ते शुगर असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येते. आणि यांचे जे स्किन प्रॉब्लेम असो किंवा हे डायबिटिक फूड हे जे इश्यू आहेत ते लवकर कंट्रोल होत नाहीत किंवा बरे होत नाहीत आणि त्याचे कॉम्प्लिकेशन हे अजून वाढतात. म्हणून लवकरात लवकर ह्या डायबिटीज, मधुमेहाचा इलाज करणं गरजेचं आहे आणि वेळेत तिला कंट्रोल करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे आहे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला फेस करावे लागणार नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट ह्या तुम्हाला मिळू शकतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक्यू. नमस्कार.